पोलिसांना आवश्यक असलेलं सर्व सहकार्य केलं। चौकशी संदर्भात सविस्तर अहवाल तुमच्यापर्यंत येईल। एसआयटी चौकशीनंतर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। उष्णतेच्या लाटेमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर। आपत्कालीन व्यवस्थापनाचा अमित शहांनी घेतला आढावा। राज्य प्रशासनांना सज्ज राहण्याचं आवाहन। साताऱ्यातील कोयना आणि कांदाटीला जोडणाऱ्या 500 मीटरच्या सिलिंग पुलाची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी। तर पुलामुळे पर्यटन आणि विकासाला देखील चालना मिळणार। पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना ईडी कोठडी। संजीव अरोरा यांना 7 दिवसांची ईडी कोठडी। कथित मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी संजीव अरोरा अटकेत। करात प्रकरणामध्ये अनेक मोठे नेते अडकले होते। तपासातून नावं बाजूला काढण्यासाठी मोठं रॅकेट। रोहित पवारांचा खळबळजनक दावा। देशामध्ये पाण्याची कमतरता नाही, नियोजनाचा अभाव। मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत। पंतप्रधान मोदींनी विजय यांचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल केलं अभिनंदन। मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत दिल्या शुभेच्छा। उदगीर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात। अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीमधील बेंच कंपनीमध्ये शिरला बिबट्या। सुरक्षा भिंतीवरून बिबट्या कंपनीमध्ये शिरला। बिबट्याला रेस्क्यू करण्याचं काम सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।